येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. अपरंपार असा आधार भयाच्या पार मनादाने, भजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींना भेटण्याची इच्छा झाली आणि स्वामींनी ती पूर्ण केली नाही असं आत्तापर्यंत कधीच झालं नाही. प्रत्येक भक्ताची जर तळमळ खरंच अंतःकरणापासून असेल ना तर स्वामींना यावंच लागतं. या ताईंसोबत देखील असंच काही घडलं आहे. खूप सुंदर प्रचिती, खूप सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे. हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही स्वामींची लीला कळणार आहे. आणि ज्यांना कोणाला अनुभव येत नाही त्यांनीही बघा, कारण अंतःकरणापासून कशी हाक मारायची या अनुभवातून आपल्याला कळणार आहे. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक दिव्य असा अनुभव आपल्यासोबत शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा मी फार दिवसापासून करते असं नाही. आता मी स्वामी सेवेत येऊन 1 वर्ष झालं होतं. माझ्या मिस्टरांचं जॉबमुळे आम्हाला दमण येथे जावं लागलं. तिथे गेल्यानंतर महाराजांची खूप काही सेवा माझ्याकडनं होत नव्हती. जेवढी जमेल तेवढी मी सेवा करायचे, कारण मी जॉबलाही होते आणि तिथे सर्वजण गुजराती असल्यामुळे मला तिथे मराठी लोक एवढे नव्हते. त्यामुळे त्यांची भाषा ह्यामुळे माझ्या त्यांच्यासोबत एवढं कॉन्टॅक्ट नव्हतं आणि एवढा परिचय देखील झालेला नव्हता. त्यामुळे ओळख नसल्यामुळे जेवढी ओळख आहे त्यांच्यासोबतच मी बोलायची आणि माझा जॉबला जायची, घरचं आवरायची, मुलांचं आवरायची. त्यामुळे मला थोडा देखील वेळ हा मिळतच नसायचा. जेवढा फावला वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये मी स्वामींची सेवा करत असायचे. पण काय झालं ना, एक दिवस माझी खूप इच्छा झाली की स्वामींना भेटण्याची, स्वामींना भेटावं, अक्कलकोटला जावं. आमचं खूप दिवसांचं चालू होतं अक्कलकोटला जावं. आम्ही गावी आलो. गावी आल्यानंतर मिस्टरांनी म्हटले की आपण अक्कलकोट येथे जाऊ, पण काही कारणास्तव आमचं जाणं कॅन्सल झालं. कॅन्सल झाल्यामुळे आम्ही पुन्हा इकडे आलो. इकडे आल्यानंतर माझी खूप इच्छा होती की स्वामींना भेटावीची. मी स्वामींना रोज म्हणायची की स्वामी, तुमचीच इच्छा नव्हती मला भेटण्याची, म्हणूनच तुम्ही मला बोलवलं नाही, असं मी स्वामींना म्हटलं. आणि म्हटलं, स्वामी जर तुम्ही खरे असाल, तुमची जर काहीतरी अगाध लीला असेल ना, तर मला आज अनुभव पाहिजे आहे. मला तुमचं दर्शन हवं आहे. तुम्ही काहीही करा आणि मला दर्शन द्या, असं मी सहज बोलून गेली होती. तो वार होता गुरुवार आणि ऑफिसला गेली. ऑफिसला गेल्यानंतर माझे जे तिथले जे मैत्रिणी आहेत त्या तिथे बोलत होत्या की अक्कलकोटवरून स्वामींची पालखी येत आहे. पालखी येत आहे म्हटल्यानंतर मी विचारलं कुठे येते, काय येते. ते त्यावेळेस सर्व म्हटले की सर्वत्र ती भ्रमण करणार आहे आणि तुम्हाला जर दर्शन पाहिजे असेल तर तुम्ही या दर्शनाचा लाभ घेऊ शकता, असं त्या ताई बोलल्या. पण मी म्हटलं माझ्या जॉबमुळे मला हे जमणार नाही, कारण वेळ कोणती काय मला काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं की माझ्याच नशिबात नसेल, स्वामींना मला दर्शनच द्यायचं नाही, असं मी म्हटले. आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर 5 वाजले होते. 5 वाजता मी घरी आले आणि तिथल्या ज्या ताई होत्या, एक ताई, त्यांचे थोडे फार माझी ओळख होती, त्या माझ्यासोबत बोलायच्या, त्या देखील मराठी होत्या. त्या दिवशी मी जेव्हा ऑफिसमधून आले तेव्हा त्या ताई लगबगीने माझ्याकडे आले आणि म्हटल्या की अगं, आपल्या इथे सोसायटीमध्ये महाराजांची पालखी येणार आहे, स्वामी समर्थांची ते आरती होणार आहे, तू आरतीला येशील का, असं ते बोलले. त्यावेळेस मी लगेच हो म्हटले. आणि त्या ताई मलाच का बरं म्हटल्या, त्या तर माझ्यासोबत एवढं बोलतही नव्हते आणि त्या दिवशी जणू काय त्या माझीच वाट बघत बसल्या होत्या. महाराजांनी जणू काय त्यांना सांगितलं होतं की स्वामी मी येणार आहे, तिला तू सांग म्हणून असं. आणि मग मी म्हटलं की हो मी नक्की येईल, किती वाजता. तर त्या म्हटल्या की वेळ फिक्स नाही, ते कधी पण येऊ शकते. त्यावेळेस मला थोडं वाईट वाटलं की आपण म्हणजे मी जर जॉबला गेली आणि जर पालखी येऊन गेली, स्वामी
स्वामींचं मला पुन्हा दर्शन होणार नाही. पण ऑफिसमध्ये मी सुट्टीही घेऊ शकत नव्हते, कारण त्या दिवशी खूप काम होतं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले. मनात तीच चिंता होती की पालखी येते की काय, जाते की काय, माझं दर्शन होतं की नाही. दिवसभर मनामध्ये तीच तळमळ लागून राहिलेली होती. मग मी पुन्हा 5 वाजता घरी आली. घरी आल्यानंतर तिथे तयारी चालू होती. तिथे कळलं की पालखी अजून आली नाही. 6 वाजता पालखी येणार आहे. त्यावेळेस खूप आनंद झाला. त्या ताई बोलल्या, मी म्हटलं की काही मदत हवी आहे का, काही करायचं आहे का. त्या म्हटल्या, नाही तू आत्ताच आली, जा फ्रेश हो आणि लवकर आरतीसाठी खाली ये, असं म्हटले. मग मी लगबगीने वरती आले. माझं पटपट आवरलं आणि पूजेसाठी ताट घेऊन जावं असं मी मनात म्हटलं आणि मी सर्व काही ताट व्यवस्थित बनवलं. आणि मी माझ्या घरामध्ये त्यावेळेस फक्त 2 आंबे होते. मग मी ते आंबे देखील ताटामध्ये टाकले आणि आंबे टाकताना स्वामींना सहज बोलून गेले की स्वामी, हे आंबे, यातील 2 आंबे आहे, एक आंबा तुमच्यासाठी आणि एक आंबा मी प्रसाद म्हणून वरती घेऊन येईल बरं का, असं मी स्वामींना बोलली. आणि सर्व पूजेचं ताट वगैरे घेऊन मी 5:45 वाजता खाली गेली. त्यावेळेस पालखी आली होती. महाराजांच्या पादुका तेथे आल्या होत्या आणि स्वामींचा खूप छान फोटो तेथे होता. आणि मग तिथे आरतीसाठी लगबगी तयार होती. कोणीही पूजेचं ताट आणलं नव्हतं. सर्व काही ठरलेलं होतं. नैवेद्य कोण घेणार, आरती कोण म्हणणार, रांगोळी कोण काढणार, सर्व काही ठरलेलं होतं. त्यामुळे मला तिथे काहीही सेवा करायला मिळाली नाही. आरतीची तयारी त्यांची सुरू झाली आणि मग मी म्हटलं की आपण पूजेचं ताट आणलंय तर पूजा करून घेऊया. म्हणून मी असं पूजेसाठी जाऊ लागले. त्यावेळेस तिथले काका हे खूप कडक होते. ते मला ओरडले की आता पूजा करू नको, आरतीची वेळ झाली आहे, तुला कळत नाही का, जा रांगेमध्ये जाऊन बस, आत्ता करायची नाही, आरती वगैरे सर्व झाल्यानंतर तुला काय करायचं ते कर, असं ते मला जोरात ओरडले. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं आणि मी पुन्हा निराश मनाने पुन्हा रांगेमध्ये जाऊन बसले. मग त्या शेजारच्या ताई आणि मी बसले. आम्ही असे गप्पा मारत होतो. त्यावेळेस ताईंनी सांगितलं की इथे जवळपास 7-8 किलोमीटर अंतरावर स्वामींचा मठ भरतो. रविवारी तिथे केंद्र असतं. त्यावेळेस मी म्हटलं की मला माहीत नव्हतं, बरं झालं सांगितलं, मी एखाद दिवशी आरतीला नक्की जाईल. असं झालं. मग आरतीची तयारी वगैरे सर्व झाली आणि जे काका मला खेकाळले होते, ओरडले होते, तेच काका थोड्या वेळाने माझ्या जवळ आले. म्हणजे तिथे जवळून जात होते. मी असे पूजेचं ताट पुढे ठेवलेलं होतं आणि ते काकांनी काय केलं की चालता चालता माझ्या ताटातला एक आंबा उचलून घेतला आणि महाराजांच्या नैवेद्याला फळ नव्हतं म्हणून तो आंबा तिथे ठेवला. आणि त्यावेळेस मला माझ्या अंगावरती खूप शहारे आले आणि काटाही आला की मी स्वामींना बोलली की तुम्हाला एक आंबा मी तुम्हाला देणार खाण्यासाठी आणि एक आंबा मी प्रसाद म्हणून आणणार. आणि तर त्या काकांनी 2 होते तर दोन्ही का नाही उचलले, तर एकच का उचलला. महाराजांनी त्यांना बुद्धी दिली आणि तो आंबा त्यांनी उचलला आणि त्यांच्या नैवेद्य आरतीसाठी तो ठेवला. खरंच महाराजांची कृपा खूप आगद आहे. त्यानंतर आरती वगैरे झाली, सर्व काही झालं. माझं महाराजांचं खूप छान दर्शन झालं. माझी पूजा वगैरे झाली आणि मी मग वरती आली. वरती आल्यानंतर खरंच तो आंबा आम्ही खाल्ला आणि खूप गोड आंबा होता. प्रसाद म्हणून आम्ही खाल्ला. माझ्या स्वामींनी माझा आंबा खाल्ला, मला दर्शन दिलं. मला जाण्याची इच्छा होती पण प्रत्यक्षात स्वामी महाराज मला तिथे भेटण्यासाठी आले. हेच माझी खूप म्हणजे खूप मला मोठी प्रचिती आली होती. कारण स्वामींना फक्त म्हटली होती की मला तुम्ही जर खरे असताल, जर सत्याचे असताल आणि मला तुम्ही दर्शन द्यावे, तुम्ही आता माझ्याकडे यावे, मी तुमच्याकडे येणार नाही. तर खरंच स्वामी आले आणि माझा प्रसाद देखील स्वामींनी घेतला. मला खूप छान वाटलं. मी भरून पावली. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी, मी कुठेही राहू, तुम्ही सदैव असेच माझ्या पाठीशी राहा आणि माझ्याकडनं तुमच्या चरणाची जेवढी होईल तेवढी निस्वार्थ भावनेने सेवा करून घ्यावी. स्वामी, तुम्ही मला खूप काही दिलं आहे. माझ्या जीवनात जे अशक्य गोष्टी होत्या त्या सर्व काही तुम्ही आत्तापर्यंत शक्य केल्या आहे. आता एकच प्रार्थना की तुमच्या चरणापासून मला कधीही लांब जोडू नका. असा मला आलेला हा स्वामींचा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामीने दिला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.